गोष्टीच आहे. ह्याला बोरला पाणी लागलं का नाही हे विचारायला जवळचा पाहुणा फोन करतय, पण ते राहतय लांब. ते तिकडून फोन करते, लागलं का पाणी. जेवढ्या छड्या खाली गेल्यात ना तेवढा राग त्याच्यावर निघते. ठोय खाली सांगतो लागल्यास इथं माझा जी जायची वेळ आली. तुला काय झालं रे? ठोय सांगतो मी लागल्यास पाणी. दादा हे जाम टेन्शन आहे. कधीपर्यंत आहे बोला, कधीपर्यंत? पाणी लागेपर्यंत. एकदा पाणी लागलं आणि एकदा डोळ्याला पाणी दिसलं, कितीही पैसा खर्च झालेला असू द्या आणि कितीही बोर खाली गेलेला असू द्या, त्या माणसाच्या दुःखाचं बदल आनंदात होतं. का होतं? कारण पाणी उत्पन्न झालं की आनंद झाला. हा आनंद उत्पत्तीचा आनंद आहे, उत्पत्तीचा. पाण्याची उत्पत्ती झाली की आनंद झाला. चला पुढं. मी 3 अवस्था सांगतोय, नीट ऐका. या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय मला तुम्हाला सांगायचं आहे. पाण्याची उत्पत्ती झाली, आनंद झाला. याच्याकडे पैसे कमी होते, बजेट कमी पडलं, यानं एक कलतानी पोतं आणलं. कलतानी पोत्यानं ते बोरचं तोंड बांधलं, त्याच्यावर एक दगड ठुला, काट्या कुपाट्या टाकल्या, शेताकडून गावाकडे निघून आलं. 1 आठवडा झालं, 1 महिना झालं, 6 महिने झाले, 1 वर्ष होत आलं, पण पठ्ठ्याकडे पैसे जमा झाले नाहीत आणि यानं त्या बोरमध्ये मोटार टाकली नाही. सांगा पाणी लागले त्याला उपयोग आहे का? 4 इंच पाणी लागू द्या, पण जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मोटार टाकणार नाहीत आणि मोटार टाकून ते पाणी बाहेर काढणार नाहीत तोपर्यंत त्या उत्पन्न झालेल्या पाण्याला अर्थ नाही. पाण्याची उत्पत्ती झाली, उत्पन्न झालेलं पाणी मध्ये मोटार टाकून बाहेर काढावं लागतं. बाहेर काढून ते पाणी एखाद्या सिंटॅक्स मध्ये, हौदामध्ये, नाहीतर एखादं डबकाड करून त्या डबकाडामध्ये साठवावं लागतं. साठवलं म्हणजे काय झालं? ते पाणी स्थिर झालं. स्थिर झालं म्हणजे काय झालं? त्या पाण्याला प्राप्त झाली स्थिती. पाण्याची उत्पत्ती झाली, पाण्याला स्थिती प्राप्त झाली. आणि आता ऐका, पाण्याची स्थिती होऊन भागत नाही, कारण पाणी जास्त दिवस स्थिर ठेवून चालत नाही. विज्ञानाचा गुणधर्म आहे. मला 7वीत असताना माझ्या गुरुजींनी शिकवला. गुरुजी म्हणाले, अविनाश, जर पाणी एखाद्या ठिकाणी जास्त दिवस साठवून ठेवलं तर त्या साठलेल्या पाण्याच्या भोवती पहिला सजीव, ज्याला अमिबा असं म्हणतात, आपल्या ग्रामीण भाषेत ज्याला शेवाळं असं म्हणतात, त्या शेवाळ्याची तिथं निर्मिती होते. कालांतरानं तिथं मच्छरांची पैदास होते, रोगराईची उत्पत्ती होते. म्हणून घरामध्ये जर तुम्ही कळशी 8 दिवस भरून ठेवली तर 9-10 दिवसानंतर ती कळशी तुम्ही रीती करता, निचरा करता, ती सांडून देता. ऐका, पाण्याची उत्पत्ती झाली, उत्पन्न झालेलं पाणी स्थिर झालं आणि स्थिर झालेलं पाणी विशिष्ट अशा कालावधीनंतर लयाला गेलं, तेव्हा त्या पाण्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं. तद्वत या जगताची उत्पत्ती देवानं केली आहे. या जगतामध्ये स्थिरता देवामुळे आणि या जगताच्या लयाचं कारण तोच भगवान पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल. हे मी माझ्या मुखचं बोलत नाही, आमचे संत सांगतात, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते उद्धरी. ज्यानं या विश्वाची निर्मिती केली, महर्षी देवाची संस्थापना केली, 21 स्वर्गाचा उद्धार केला. ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी, 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 ऐसा समस्त ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी,
ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी, या संपूर्ण जगताचा धनी देव आहे. माझ्याकडे वेळ कमी, मला पुढे जायचं आहे. ऐका, या जगताची उत्पत्ती देवाच्या हातात. या जगतामध्ये जी स्थिरता आहे ना दादा, त्या स्थिरतेचं कारण सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा. बघा तुम्ही, वातावरण किती सुंदर निर्माण झालंय. आमचे दादा, आमचे कैलास महाराज इतका सुंदर पखवाज वाजवत आहेत. महाराज मग तुम्ही पखवाजात सरपट्या वाजवू लागले ना, ते तिथं 2-4 पोरं बसलेत ना, ते असं करू लागलं. ऑब्झर्वेशन डेंजर आहे. ते असं सुरू झालं ना, ते आपलं त्याचं अंग असं हलू लागलं. इथं अंग हलतंय भाऊ, दुसरीकडं अंग हलवण्यासाठी हा, इथं तसं नाही. हे सगळे असे मंत्रमुग्ध झालेत. दादा बोल वाजवले खालून पोरं. काय वाजवायले रो, हात आहे का काय, बोट कसे पळत असतील र. पळत येत भाऊ, इकडले कमी केले पाहिजेत, इकडे बराबर पळत आहे का नाही. किती भारी सुंदर पखवाज वाजवला का नाही, मोठ्याने सांगा. हा, पण शास्त्र असं सांगतं, अध्यात्म असं सांगतं, आमचे दादा पखवाज वाजवत नाहीत. भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडून पखवाज वाजवून घेतो, तेव्हा ते पखवाज वाजवतात. इतकी सुंदर चाल दादांनी म्हटली. दादा गात नाहीत, भगवंत त्यांच्याकडून गाऊन घेतो. इतका वेळ झाला मी बोलतोय, मी बोलतच नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, मी बोलत नाही. भगवान पांडुरंग परमात्मा माझ्याकडून बोलू. कोण बोलवितो हरी मिळ, हरी मिळ, कोण बोलवितो हरी मिळ, कोण बोलवितो हरी मिळ, हरी मिळ, कोण बोलवितो हरी मिळ. तले हे चरीन कोणाची कोण, कोण बोलवितो हरी मिळ, कोण बोलवितो हरी मिळ. शरीर कोण बोलवितो हरी मिळ, बोलवितो हरी मिळ. सुंदर प्रमाण दिलं की चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवीन. कोण बोलवतय, देवाशिवाय बोलवत नाही कोणी. मी काही बोलू द्या, गोड बोलू द्या, वाईट बोलू द्या. अहो आमचे संत सांगतात, शिकविता धनी वेगळा, शिकविता धनी वेगळा, शिकविता धनी वेगळाची, वेगळाची, शिकविता धनी वेगळा. साळुंकी मंजुळ बोलत, साळुंकी मंजुळ बोलत जवानी, साळुंकी मंजुळ बोलत जवानी, साळुंकी मंजुळ हरी साळुंकी मंजुळ बोलत जवानी, मंजुळ बोलत जवानी, हरी साळुंकी मंजुळ
संप्रदायाचं वैशिष्ट्य हो. जसा अभंगाचा भाव आहे आणि जसा अभंगाचा शब्द आहे तशा अभंगाच्या चाली आहेत. आता इथं साळुंके मंजुळ असे गोड वाटलं असतं का? जसा अभंगाचा भाव आहे का नाही तसं. दादा महाराज काय झालं, कीर्तनात उभं होतो, कीर्तन चालू आणि आता कसे उभे आहेत, एक म्हातारा असं लय लांब उभं होतो, लय लांब उभं होतं ते. आणि त्याला प्रमाण आठवलं आणि त्याला जसं प्रमाण आठवलं का नाही त्याच्याजवळ माईक नव्हतं. आता ते तिकडं माईक इकडं, त्यानं तिथून चाल काढली. हे प्रमाण नव्हतं पण आता तुम्हाला माहीत असं म्हणून दिलं. काय चाल काढली त्यानं? बरोबर शब्दाला माईकवर आलं ते. तिथून निघालं, कळायलं का? मी सांगालो ते कळायलं का? तिथून निघालं. धरलं माईक. कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणलं ही चाल का काढली? मग तिथून कशाला आरडू बिना माईकचं, तिथवर आलो. ही जी मॅनेजमेंट आहे ना ही वारकऱ्याकडे आहे पा दुसरी. आणि इथं आनंद आहे हो, इथं अशी मैफिल, इथं ते म्हणजे इथं आनंद आहे. हा, वारकऱ्याचा असा एकदम असा मूड व्हावा. हा, काकडा होतंय का? लोक आहेत किती? एवढेच एवढे 25 वर्ष 25 तरी आहेत का नाही? असाव नाही, आमच्याकडं नाही, आमच्याकडं दोघच आहेत. आणि ते दोघच म्हणतात उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. एका दिवशी तर पांडुरंग खरंच आला. पांडुरंग म्हणला सकळा, ते म्हणे आम्ही दोघच म्हणजे सकळा. बाकी काही विचारायचं? हा, असो, वार करायचं हे वैभव आहे दादा. ऐका. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची. म्हणजे मी किती जरी बोललो तरी मी बोलत नाही. कोण बोलतय? देव बोलवतोय. कोण बोलवतोय मला? मोठ्यानं सांगा, कोण बोलवतोय? देव बोलवतोय. मग मी जे काही बोलणार आहे ते मी बोलणार नाही. कोण बोलणार आहे? म्हणजे जरी कीर्तनामध्ये काही चुकलं तर माझं चुकणार नाही. कोणाचं चुकणार आहे? आता लोक सोयीनं परमार्थ वापरतात, आपण वापरावं ना महाराज. लोक लई सोयीनं परमार्थ वापरतात. असंच गावात कीर्तन झालं, मी बोललो, कीर्तन झाल्यास 10-12 पोरं मला बाहेर भेटले, सेल्फी काढायची. म्हणलं कीर्तनात दिसला नाही सर? ते म्हणला सर मी तुम्हालाच फॉलो करतो. म्हणलं कसं काय? तुम्ही काय म्हणले? पकवाजाचं पकवाज वाजवणं देवाच्या हातात, गायकाचं गायन देवाच्या हातात, तुमचं बोलणं देवाच्या हातात. तसं आमचं कीर्तनाला न येणं. लोक सोयीनं परमार्थ वापरतात. काही काही तर आम्हाला शिकवतात. एकानं मला फोन केला, तारीख बिरीख घेतली, सगळं बोलणं झालं आणि शेवटी फोन ठेवताना ते म्हणलं बाबा देती घेती नरका जाती. लोक लय शिकवित येतो, देती घेती. मी म्हणलं त्याच्या पुढं काय? म्हणे एवढंच पाठ केलंय तुम्हाला फोन करण्यासाठी. म्हणलं पुढचं पाठ कर फोन कर. त्यानं 8 दिवसानं फोन केला. ते म्हणला बाबा जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न. पुढचं पाठ केलं ना त्यानं. त्याला म्हणलं खरंय, जिथं करायचं तिथं जेवायचं नाही, पण संयोजकाच्या घरी जेवायला काय हरकत? उपाशी मारावं लागेल ना. लोक सोयीनं परमार्थ वापरतात. ऐका दादा, हे सगळी जी काही क्रिया आहे ना ती भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून अहो एवढंच काय कि पेड़ का पत्ता भी जिसके मर्जी से हिलता है उसे खुदा कहते हैं, उसे भगवान कहते हैं, उसे अल्लाह कहते हैं. वृक्षाचे ही पान हले जाची राहिली अहंता मगो कोटी. असा या जगताचा मालक रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्माने. ऐका, तो देव आहे. त्या देवाच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. या जगताची उत्पत्ती देवाच्या हातामध्ये, या जगताची स्थिरता देवाच्या हातामध्ये, या जगताच्या लयाचं कारण तो भगवान पांडुरंग परमात्मा. याचं ज्ञानमानी ओळख करून देणारी सकल संत मंडळ. हे पहा, ओळख असणं गरजेचं आहे. ओळखीशिवाय लोक बोलतात का? ओळखीशिवाय तो काळ गेला. जुने म्हातारे आहेत बघा, जुने म्हातारे ओळखीचे नसले तरी बोलायचे. अनोळखी माणसाला सुद्धा कसं बोलायचं हे जुन्या म्हाताऱ्याला चांगलं माहित होतं. जुना म्हातारा एसटीत बसलं आणि त्याच्या बाजूला येऊन कोणी बसले की राम राम, कुठून आले, कुठं जायचंय, तिकीट 1-4 आहे, अर्धा आहे का फुल आहे,
त्याचं म्हणलं वन फोर आहे तर कुठून काढलंय, माझं काही मेळ लावून निघत आहे का? बोलता बोलता मग कुठं जायचंय, कुठले उद्योग करता, नोकरी आहे का शेती आहे? ते जर म्हणला उद्योग आहे तर बरं कशाचा आहे, किती महिना पडतोय, कस काय धंदा? ते जर म्हणला मी नोकरदार आहे, 7वा वेतन आयोग आहे का 6वा आहे, परमनंट झालेत का संस्थेनं तसंच अडकून ठुलंय, कळालं का? आणि ते जर म्हणला शेतकरी आहे तर मग शेतकरी बागायती आहे का कोरडवाहू आहे, कशा कशाचं नेमकं उत्पन्न घेता, हे म्हातारे बोलायचे. पुन्हा बोलता बोलता म्हणायचे पाहुणे कुठं कुठं आहेत, नातलं हुडकून काढायचे. आणि पुन्हा शेवटी उतरताना म्हणायचे आमच्याकडे एक पोरग आहे, लक्ष राहू द्या, कुठं पोरगी बघण्यात असली तर कळवा. जुन्या म्हाताऱ्याची टेक्निक होती. आता काळ इतका भयानक आहे ना भाऊ, अनोळखी माणसाला सोडा, लोक ओळखीच्या माणसाला सुद्धा बोलत नाहीत, इतकी दलिंदर पिढी जन्माला आली आहे. हे दुर्दैव आहे. ओळखीच्याला सुद्धा बोलत. एखादं जर बाहेर गावात पुण्यात कुणी भेटलं आणि त्यानं जर गावाकडल्याची ओळख सांगितली ना, नाही आमचं गाव फार मोठं आहे, मला ओळख नाही, आणि गावची लोकसंख्या 500 आहे, तुला माहीत कसं काही नाही. म्हणजे अनोळखी माणसाला सोडा, ओळखीच्या सुद्धा लोकांना लोक बोलत नाहीत. दादा ही बदललेली परिस्थिती आहे. मला वाटतं माणसांनी एकमेकाला ओळख देणं आणि एकमेकाला बोलतं होणं आणि एकमेकाला बोलणं, एकमेकाशी संवाद साधणं ही आत्ताच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. ती गरज जरी तुम्हाला कळाली तर मला वाटतं सार्थकीकरण झालं. विठ्ठल काय सांगत होतो, ओळख आपल्याला सुद्धा देवाची ओळख कुणी करून दिली? कितवं वर्ष आहे सत्याचं? 25 वर्षापूर्वी जर गावामध्ये आपल्या संत महात्म्यांनी सप्त्यांची सुरुवात केली नसती तर हा 25वा रौप्य महोत्सव तुमच्या माहेर भायगावामध्ये झाला नसता. ही संतांची कृपा आहे, त्यांनी सप्ताह सुरू केला म्हणून आज आपल्या गावामध्ये तो सप्ताह होतोय. आपण देवाला देव म्हणून ओळखतो. कोणामुळे ओळखतो? संतांमुळे ओळखतो, कारण संतांनी आपल्याला देवाची ओळख करून दिली आहे. चला पुढं.